नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकूया चक्र या कथेच्या पुढील भागात काय घडते ते. मीना नोकरी करायची खरं, पण घरातलं तिला खूप पुरायचं. सासू जुन्या विचारांची. लग्न झालं तसं सासूबाईंनी सर्वातून लक्ष काढून घेतलं. सगळा भार मीनावर पडला. तिची चिडचिड व्हायची. त्यात तिला स्वयंपाक म्हणावा तसा जमत नसायचा. सासूबाई टोमणे मारत, पण ती गपगुमान ऐकून घ्यायची. मीनाने तिच्या नवऱ्याकडे तक्रार केली. नवरा म्हणायचा, तुमच्या भांडणात मला आणू नका, तुमचं तुम्ही तिकडेच मिटवत जा. मीना एकटी पडायची. त्यात तिची नणंद स्मिता शिकायची आवड नसल्याने लवकर लग्न करून सासरी गेली. दुसरी काही कामं नसल्याने दिवसभर याच्या कुटाळ्या त्याच्या कुटाळ्या करत आईला फोन करायची. स्मिताचा फोन आला की सासूबाई तासन तास बोलत आणि नंतर सगळा राग मीनावर काढत. तिला घरातून बाहेर सुद्धा पडू देत नाही, तुला तर नोकरी करायची सुद्धा परवानगी आहे, तरी एक काम धड जमत नाही. सासूबाईंचं बोलणं तिच्या जिव्हारी लागायचं. त्यामुळे स्मिताबद्दल तिच्या मनात अढी निर्माण झाली. स्मिता घरी आली की दोघी मायलेकी खोलीत गप्पा मारायच्या. त्यात अर्धा गप्पा तर मीनाला कसं काही जमत नाही, तुझ्यात आणि तिच्यात किती फरक आहे यात व्हायच्या. स्मिता तिच्या सासरचा जाच आईला सांगायची. सासूबाई त्या दिवसात अगदी डिप्रेशनमध्ये जायच्या. लेकीला किमान माहेरी तरी कसं सुख मिळेल यासाठी कंबर कसायच्या. त्यात मीना अडकायची. मीनाला सुद्धा तिची नोकरी आहे, तिचा संसार आहे हे त्यांना पटायचं नाही. स्मिता सासरी परतली, पण सासूबाईंचं लक्ष लागेना. स्मिताला फोन केला तसं तिकडून तिच्या नवऱ्याचा तिला बोलतानाचा आवाज सासूबाईंनी ऐकला आणि सासूबाई रडायला लागल्या. या सगळ्यात मीनाची ऑफिसला जायची तयारी आणि दूध उतू गेलं. झालं, सासूबाई आधीच विचित्र मनस्थितीत अन त्यात हे असं. मीनाला त्यांनी धारेवर धरलं आणि नको नको ते बोलून गेल्या. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला आजचा हा भाग नक्की कळवा. पुन्हा भेटूया चक्र या कथेच्या पुढील भागात. या कथेच्या लेखिका आहेत मीना राव. धन्यवाद.